आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांची पुण्यामध्ये स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे। आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणं, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करणं यामध्ये ही संस्था काम करते। संस्थेचं स्वतःचं म्युझियम पुण्यामध्ये आहे आणि नागपूर आणि गडचिरोली इथं आणखी 2 म्युझियमसुद्धा ही संस्था उभारणी करते आहे। 1964 पासून विविध संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून संस्थेने अनेक विषयांचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि आदिवासी विषयक माहितीचं भांडार हे या संस्थेमध्ये आता उपलब्ध आहे। संस्थेचं ग्रंथालय हे अतिशय सुसज्ज असून त्याच्यात आदिवासी विषयक पुस्तकांचा भरणा आहे। त्याचबरोबर संस्थेच्या संशोधन विभागामध्ये अनेक संशोधन प्रकल्पाचे अहवाल देखील उपलब्ध आहेत। संस्थेच्या म्युझियममधनं देखील अनेक विषयांची माहिती ही मिळू शकते। या सगळ्या माहितीच्या आधारावरती महाराष्ट्रातल्या आदिवासींची जी महत्त्वाची काही वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात आम्ही 5 विषय हे निवडलेले आहेत। या 5 विषयांवरती अभ्यास करून संशोधनपूर्वक लघुपट निर्मात्यांनी लघुपट तयार करावेत अशी संस्थेची अपेक्षा आहे आणि त्यासाठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्याबरोबर संस्थेनं साहचर्य केलेलं आहे। पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ही अतिशय प्रेस्टिजियस इव्हेंट आपल्या पुण्यामध्ये होत असतो आणि त्यांच्याबरोबर हे काम करताना संस्थेला विशेष आनंद होतो आहे। या फेस्टिवलच्या निमित्तानं आम्ही निवडलेल्या 5 आदिवासी विषयांवरती अनेक तरुण आणि चांगल्या चित्रपट निर्मात्यांनी लघुपट तयार करावेत, त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि या निमित्ताने आदिवासी संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या पैलूंकडे, महत्त्वाच्या विषयांकडे सर्व समाजाचं लक्ष वेधलं जावं असा हेतू आम्ही मनात ठेवलेला आहे। मी सर्व लघुपट निर्मात्यांना असं आवाहन करतो की मोठ्या संख्येनं या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आदिवासी विषयक जे काही विषय दिलेले आहेत त्याबद्दल लघुपट निर्मिती करून आपण सहभाग घ्यावा। धन्यवाद। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे TRT याच्यातर्फे यावर्षी एक फार चांगला प्रस्ताव डॉक्टर किरण कुलकर्णी आम्हाला दिला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला। तो असा की यावेळेला एक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन पण करूया। प्रश्न असा होता की आपण फिल्म्स करतो परंतु त्या दाखवायच्या कशा आणि कुणापर्यंत पोचवायच्या। आदिवासी संस्कृती, त्याचं जतन, त्याची होणारी वाढ, विशेषतः सांस्कृतिक गोष्टींच्या मधली जी उधळमाधळ जी आधुनिकतेमुळे येते किंवा ती बदलली जाते, हे सगळे बदल होत असताना आपण सगळे शहरी संस्कृतीकडे इतके बघतो आणि बहुतेक सगळे चित्रपट हे शहरी संस्कृतीवरती असतात। जास्तीत जास्त तालुका प्लेसला किंवा ग्रामीण आपण म्हणतो त्या ग्रामीण भागापर्यंत आपण जातो, पण शहरी ग्रामीण या पलीकडे आणखीन एक जग आहे, आदिवासींचं जग आहे। हे फारशा लोकांना माहिती नसतं। ती पण माणसं आहेत, रक्तमांसाची माणसं आहेत, त्यांचे काही परंपरा आहेत, त्यांच्या काही चालीरीती आहेत आणि त्या इतक्या म्हणजे आपल्याला लाजवणाऱ्या शहरी लोकांना अशा आहेत। इतकी एक त्याच्यामध्ये निरागसता आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे। हे सगळं म्हणजे कपडेपटात आहे, त्यांनी केलेल्या वस्तूंच्यामध्ये आहे, भांड्यांच्यामध्ये आहे, त्यांनी काढलेल्या चित्रांच्यामध्ये आहे, हे वारली पेंटिंगमध्ये आपण बघतो। तर हे सगळं जे आहे हे शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं तरुण मुलांनी आणि मुलींनी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आणावीत ही कल्पना या शॉर्ट फिल्मच्या मागे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की 1,75,000 आणि 50,000 ह्या रकमा आहेत, ठीक आहेत त्या, आणि यात लोक पारितोषिक मिळवतील पण या पलीकडे या फिल्म जपल्या जातील हे विशेष आहे। आणि ज्या ठिकाणी या केंद्राचं जे सेंटर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी दाखवल्या जातील हे विशेष असेल। त्यामुळं या फिल्म्सला फार महत्त्व असणार आहे, त्या जपून केल्या गेल्या पाहिजेत। तर या सगळ्या एंट्रीज साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत आपण पिफला पोचतोयात आणि त्याप्रमाणे त्या दाखवल्या जातील। त्या जशा पुण्याच्या फेस्टिवलला दाखवल्या जातील तशा त्या मुंबईला यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या जातील। यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये 16 जानेवारीच्या नंतरच्या आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नागपूरला पण या फिल्म दाखवल्या जातील। त्यामुळे मला शुभेच्छा सगळ्यांना मी देतो आहे आणि उत्तम फिल्म करा आणि चांगले चित्रपट आमच्याकडे पाठवा। नमस्कार सर्वांना, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरचे सगळे मान्यवर, आज पीठच्या निमित्ताने या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याशी बोलताना मला विशेष आनंद होतो आहे।
जेव्हा ही कल्पना समोर आली आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्याबरोबर चर्चा होऊन या पद्धतीनं आपण यावेळेस ईद साजरा करायचा अशी चर्चा झाली. त्याच्यानंतर आजपर्यंत त्याची जी पूर्वतयारी आहे ती आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आज आपल्यापुढे या महोत्सवाची अनाऊन्समेंट आणि त्याच्या स्पर्धेच्या अटी आणि विषय हे जाहीर करण्यासाठी आपण आज एकत्र जमलो. नंदिनी मॅडमनी सुचवल्याप्रमाणे थोडीशी बॅकग्राऊंड मी आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्र राज्याचा जो आदिवासी विकास विभाग आहे त्या विभागामार्फत आदिवासींसाठी वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या जातात आणि घटनात्मक तरतुदीप्रमाणे आपल्या राज्याच्या एकूण बजेटपैकी वार्षिक बजेटपैकी 9% बजेट हे आदिवासींसाठी राखीव असतं. त्याचं कारण असं की आपल्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9% लोकसंख्या ही आदिवासी आहे. म्हणजे आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर 2011च्या जनगणनेनुसार 1,05,00,000 एवढे आदिवासी बांधव महाराष्ट्र राज्यात आपल्या राज्यात राहत आहेत. उर्वरित जे आपण गैर आदिवासी 8 कोटी बांधव आहेत त्यांना या 1 कोटी बांधवांबद्दलची पुरेशी माहिती नाही असा आमचा अनुभव आहे. आदिवासी विकास विभागाने जेव्हा या समाजासाठी अनेक योजना राबवल्या त्या राबवताना त्यांचं 45 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि आदिवासी क्षेत्र जे आहे ते पालघर डहाणू पासून ते वरती सातपुडा पूर्ण आणि तिकडे गडचिरोलीपर्यंत खाली उतरतात. हे मुख्य आदिवासी क्षेत्र आहे. उरलेल्या महाराष्ट्रामध्ये काही पॉकेट्समध्ये आदिवासी आढळतात. मी गमतीनं असं कधी कधी म्हणतो की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आदिवासी क्षेत्र जर रंगवलं आमच्या ऑफिसमध्ये तसा नकाशा आहे तर तो नकाशा मला ही आदिवासी क्षेत्र ही महाराष्ट्राची मुंडावर आहे असं मला. तो पालघर पासून सुरू होतो वरती असा आडवा जातो आणि गडचिरोलीला खाली होतो. हे दोन्ही अर्थाने खरं आहे. बरं अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या समाज जीवनातला जो शोभिवंत भाग आहे तो या आदिवासी समाजाच्या संस्कृतीत आढळतो आणि या शोभिवंत भागाचं त्यांच्या संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचं निरीक्षण करणं त्याचं डॉक्युमेंटेशन करणं आणि जतन करणं ही जबाबदारी शासनाने DRDI वरती सोपवली आहे. त्याचा एक भाग म्हणून आमचा DRDIचं ऑफिस कॅम्पमध्ये क्वीन्स गार्डनला आहे. तिथे ट्रायबल म्युझियम आम्ही तयार केलेलं आहे. ते 1964 पासून अस्तित्वात आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की पुणे दर्शनमध्ये त्याचा समावेश आहे आणि आजही गुगल मॅपमध्ये आपण जर शोधलं तर त्याच्या आसपासच्या अनेक मोठ्या बिल्डिंग्स किंवा नवीन संस्था असल्या तरी गुगल मॅपवरती सुद्धा DRDIच आपल्याला आधी आढळून येतं आणि त्याच्या रेफरन्सने बाकीचे पत्ते दिसतात. सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे DRDIने तेव्हापासून अतिशय शांतपणे सलगतेनं आणि एकाग्रतेनं आपलं काम केलेलं आहे. समहाऊ असं झालं की DRDIचं हे काम पुण्याच्या सगळ्या ज्या काही मेनस्ट्रीम्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त फ्लॅश याला त्या कारणामुळे झालेलं नाही. त्याचं प्रमुख कारण कदाचित असं असेल की आदिवासी भाग जो आहे तो प्रामुख्याने खूप तसा दूर मी आत्ता आपल्याला गुगल सांगितला तिथे तो असल्यामुळे पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांना DRDI संस्थाही माहिती नाही. खरं सांगायचं तर आदिवासी जनतेबद्दलही माहिती नाही, फक्त नाव ऐकलेलं असतं. कित्येकांना मी जेव्हा ही माहिती देतो की 2011च्या लोकसंख्या गणनेप्रमाणे 1,05,00,000 आदिवासी आपल्या राज्यात आहेत, विश्वास बसत नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आदिवासी आहे हे एकीकडे असतं. दुसरीकडे काहीतरी आदिवासी समाजाबद्दलचे काही समज काही गैरसमज असे असतात. म्हणजे असं काहीतरी टोक असतं. म्हणजे जैत्रे जैतने जे मेनस्ट्रीम समोर मांडणी केली आदिवासी समूहाची तशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. DRDIचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून ईद बरोबर आम्ही हे आता समन्वय साधून हा एक मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला. मग आम्ही ज्या तथ्यांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आर्थिक विकास साधत असताना बदलत्या परिस्थितीच्या रेट्यामुळे आदिवासींची जी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे त्या संस्कृतीची जी वेगळी वेगळी अंग आहेत ती हळूहळू लुप्त होतील की काय अशी भीती वाटते आहे. आणि म्हणून आपण त्यांचा विकास साधत असताना त्यांची संस्कृती लुप्त होणं हे परवडणारं नाही. कारण ती शोभिवंत संस्कृती आहे आणि शोभिवंत नुसती दाखवण्याजोगी नाही तर ती आशय संपन्न संस्कृती आहे असं आमच्या अभ्यासातून आमच्या लक्षात आलं.
ही आशय संपन्न संस्कृती एकीकडे टिकवणं आणि दुसरीकडे आर्थिक प्रगतीच्या नव्या नव्या संधी त्यांना उपलब्ध करून देणं ही एक प्रकारची कसरत आहे. आणि ही कसरत करण्यासाठीच एकीकडे शासनाचा आदिवासी विकास विभागाची जी डेव्हलपमेंट विंग आहे, ज्याचं आयुक्तपद माझ्याकडे आहे, त्यांचं काम चालू असतानाच PRTIचं काम सुद्धा चालू आहे.